हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ. मी कल्याणी. मी आज आता तुम्हाला दाखवते बघा. आम्ही आलेलो आहे खुरपण्यासाठी. ऊसाची लागण आहे आणि त्याच्यामध्ये हरभरा लावलेला असल्यामुळं त्यांना काय औषध मारता नाही आलं. तर माझ्या मिस्टरांच्या मामाच्याच रानात आहे, आम्ही खुरपतोय. तर आम्ही एवढ्या जणी खुरपतो आहे आणि एवढं गवत झाले हरभऱ्यात आणि हरभरा पण खूप छान आलेला आहे आणि ऊस पण खूप छान आलेले. तर ऊसाला औषध मारावं तर हरभरा जळून जाईल म्हणून साठी बायका लावून खुरपायचं काम चालू झालेलं आहे आता. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचा ऊसात हरभरा लावलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना काय औषध मारता येईना आणि बायांना काही खुरपायचं उरकना, हे असं गत झाली. आणि एवढं दाट गवत असल्यामुळं काय बायांना खुरपायला उरकना, तर आम्ही खुरपतोच आहे. तर आत्ता आमचा झालेला आहे सुट्टीचा टायमिंग आणि सुट्टीचा टायमिंग झाला होता. तर म्हणलं चला तर तुमच्याशी शेअर करावं थोडंसं आपला व्हिडिओ, नाही का, आपण काय काम करतोय काय नाही ते तुम्हापर्यंत सांगावा म्हणूनसाठी म्हटलं चला व्हिडिओ तर काढूया. मग व्हिडिओ काढला आणि टाकायला खूप उशीर झालेला आहे मला. आणि उशीर ह्याच्यामुळे झाला की मी रोज उठून खुरपायला जाते आणि त्याच्यामुळं एडिट करणं किंवा व्हिडिओ काढणं हे पॉसिबल होत नाही आहे. त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ टाकलेला नाही आहे. तर आज म्हणलं चला टाकावा. तर आम्ही एवढ्या जणी खुरपतो आहे. असताना आहेत 8 बाया, 2 बाया इकडं तिकडं फिरत्यात. आपल्या 2 बायाच म्हणते, 4 बाया इकडं तिकडं फिरायला आहेत आणि बाकीच्या बायका म्हणजे आम्ही राहिलो उरलं सुरलं. तर आम्ही खुरपतो आहे. तर म्हणलं चला दाखवू तुम्हाला आता कसा हरभरा आला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ऊस पण कसा आला ते पण कमेंट करून सांगा आणि गवत पण कसं आहे ते पण कमेंट करून सांगा. तर हा ब्लॉग मी जेवायच्या सुट्टीत, म्हणजे हा व्हिडिओ मी शूट केला होता जेवायच्या सुट्टीमध्ये. आणि जेवायच्या सुट्टीमध्ये केल्यामुळं मी झोपली होती जीव. आणि इथं आम्ही पिशव्या घेऊन, नाही का, चाललो होतो जीवन उठून. खुरपला चाललेला असल्यामुळं म्हणलं चला. तर ह्या पाठीमागं मावश्या बघा आमच्या कशा चालते, डोक्यावरती बाटली घेऊन. आणि हे आहे आमची ताईसाब. तर तुम्हाला तर माहितीच आहे आमची ताईसाब, तुम्ही तर किती वेळा तर बघितली आमची ताईसाबाला. त्याच्यामुळं म्हणलं चला. आणि मी आहे ना आता चालत चालत म्हणलं चला व्हिडिओ तुम्हाला दाखवू आम्ही कुठं चाललो आहे. एक तुकडं खुरपून झालेलं आहे आमचं. आणि आत्ता हे बघा बघा तुम्ही, मोहरीचं झाड आहे. हे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल, पण तरी पण मी दाखवते. आणि आत्ता चाललेलो आहे दुसऱ्या रानात. आणि हे बघा माझं खुरपं, ही माझी पिशवी आणि ते माझं मोजे, हात मोजे, नाही का, हरभऱ्यात खुरपतो त्यामुळे हात खराब होतील. आणि आता संक्रांत आता तोंडावरतीच आलेली आहे, त्याच्यामुळं कसं रानात येते आणि रानात येते त्याच्यामुळं. आणि हे डोक्याला बांधलेलं आहे. आणि रानात आल्यानं कसं होतं, हाताला हरभऱ्याची आंब लागली की हात खराब होतात, त्याच्यामुळंसाठी मोजे वापरते मी, हातात घालते मोजे संक्रांतीमुळं. संक्रांत नसती तर नसतं काही मी घातलं मोजे वगैरे, पण आत्ता घालते आहे मी. तर आता चला तुम्हाला मी दुसऱ्या रानात जाऊन दाखवते कसं गवत आहे. आता ते रान खुरपायचं आहे आम्हाला. तर माझा तर अवतार बघा कसा दिसतोय. रानात काम करायचं म्हटलं यासला अवतार होतोच. शर्ट आणि डोक्याला कार्फ बांधलेलं. नंतर हे बघा किती गवत आलं, इतकं गवत आले ना, इतकं दाट उगवले गवत की बसच. तर तुम्हाला दाखवते हे सारे बघा कशा फुल बसले ते. आणि रान पण असं निबर आलेलं होतं, त्याच्यामुळं खुरपाय खूप त्रास होत होता. तर ते पण आम्ही खुरपायला स्टार्ट करणारच आहे आता. काहीच त्रास झाला नाही, झाला तर खुरपावं लागणारच आहे बघा गवत. आणि इकडं आहे हा कांदा आणि हे कांदा पण खुरपायचा होता. आणि ह्या कांद्यातला असं नुसतं काँग्रेस दिसतोय, तोच उपटायचा होता. दुसरं काय हलवायचं नव्हतं गव्हात, किंवा लवाळा वगैरे होता आणि ते लवाळा वगैरे काय काढायचा नव्हता. तर म्हटलं चला ते पण दाखवा तुम्हाला. मी 2-3 दिवसाचा ब्लॉग एकत्रच टाकलेला आहे. तर तुम्ही म्हणचाल घडीत इथं घडीत तिथं, असं काही नव्हतं, पण रोज थोडा थोडा काढलेला होता माझा हा व्हिडिओ. तर हे असं वाकून खुरपायचं होतं, बाकीच्या बायकांचं वाकून चाललेलं होतं खुरपायचं. आणि माझं पण खुरपता खुरपता माझ्या लक्षात आलं की आपण थोडासा व्हिडिओ काढून तर आपल्या फ्रेंडला दाखवावं, आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवावं म्हणूनसाठी हा व्हिडिओ मी काढलेला होता. तर सगळा मिक्स फायरिंग व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. आणि मी आहे ना एक सेल्फी स्टिक मागवलेलं होतं,
ते आज माझं आलेलं आहे. तर मग म्हणलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करावा म्हणूनसाठी हे सेल्फी स्टिक मी दाखवते डायरेक्ट खोलूनच तुमच्यासमोरच. काही कसं आलं आहे कसं नाही आलं ते नाही का. तर म्हटलं चला दाखवा तुम्हाला. तरी माझ्याकडं सेल्फी स्टिक नव्हतं स्टँड, म्हणजे ते स्टँड म्हणून पण वापरता येतं आणि सेल्फी स्टिक म्हणून सकट वापरता येते म्हणूनसाठी मी मागवलं होतं. व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्याकडं कोणी नसतं, त्याच्यामुळं मी काय करते हातात मोबाईल घेऊनच थोडाफार व्हिडिओ शूट करत असते. तर आता म्हणलं चला आपण मागवावं, तर म्हणूनसाठी मागवलं होतं आणि हे खूप छान आले बघा, तुम्हाला दिसतच असेल. मला हे मी आवडलं होतं मला हे, त्याच्यामुळं मी मागवलं. आणि ह्याला बघूया खोलून कशी सिस्टीम आहे काय आहे ते. चला तुम्हाला दाखवते मी. तर माझा व्हिडिओ तुम्ही बघा पुढं. तर हे बघा, हे अशा प्रकारे फुल पॅकिंगमध्ये आलेलं होतं. त्याच्यावरून हे पांढरा कागद दिसतोय ना, हा सकट आलेला होता, ते मी खाली टाकलाय बघा. आणि खोकं पण एक, आणि त्याच्या आतमध्ये एक कागद होता, त्याच्या आतमध्ये ते होतं, म्हणजे सेपमध्ये होतं ते सगळं. तर हे बघू शकता, हे अशा प्रकारे आहे. सेल्फी स्टिक म्हणू शकता किंवा स्टँड म्हणू शकता, काहीही म्हणू शकता तुम्ही. तर मग आताही मागवलं होतं, तर म्हटले चला नाही का, आपल्याला थोडंसं कॅमेरा पण हलतो व्हिडिओ काढताना, त्याच्यामुळं मी मागवलं होतं हे. तर हे अशा प्रकारे आलेलं आहे. त्याचं म्हणजे हे पाय आहेत 3 आणि हे एवढं लांब होतं आहे बघा. म्हणजे हे सेल्फी स्टिक म्हणून सकट वापरू शकतो आपण, म्हणजे दोन्ही कामं ह्याने होऊ शकतात. म्हणूनसाठी मी हे मिशोवरून मागवलेलं आहे. जर तुम्हाला कोणाला मागवायचं असेल तरी मला सांगा, मी तुम्हाला सांगते. तर हे अशा प्रकारे त्याची लाईट पण लागते वरती, ते लाईट आहे आणि त्याच्या पाठीमागं आहे ते बटन आहे लाईट लावण्यासाठी. आणि हे ब्लूटूथ कनेक्ट पण होतं आहे. तर हे बघा, हे पाय असे प्रकारे पाय आहेत. अजून पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला मी पाय. तर हे असे पाय आहेत त्याचे. तर बाय. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक